नमस्कार ताई. हा हॅलो ताई, श्री हा, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, आपल्याला नाव सांगायचं आहे. हा, नाही ताई. बरं, आपण कुठे राहता? हा, मी नाशिक मधून बोलते. ठीक आहे, ठीक आहे. ताई, आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला? अजित दादांचा. काय अनुभव आला तो आपण शेअर करू. हा ताई, माझे भाऊ जवळजवळ 10-12 वर्षापासून दोन्ही भाऊ माझ्याशी बोलत नव्हते. बर. तर मी अजित दादांचे मी जशी जॉईन झाले मी ग्रुपमध्ये, तर मी सगळ्यांचे अनुभव बघितले ताईंचे, सगळ्या ताईंचे कसे कसे. मग मी त्यांचे काही काही कार्यक्रम बी करत होते ताईंचे, दादांचे. पण मग नंतर मी म्हणजे अशी घाबरायची, करू का नको आधी दादांना, दादा माझा फोन उचलतील का, आधी माझ्या मनात तेच, मी करू का असं, म्हणजे तिथं बी माझी हिंमतच होईना. पण ज्या वेळेस मी पहिल्यांदा फोन केला तर दादांनी माझा पहिल्याच याच्यात फोन उचलला, सकाळी सकाळी. तर मी दादांना जेव्हा मी माझं सगळं शेअर केलं, माझ्या भावांबद्दल बोलली मी, त्यांचा पहिला शब्द एकच होता, काही काळजी करू नका, तुमचे दोन्ही भाऊ तुमच्या भाऊबीजे रक्षाबंधन पर्यंत बोलतील. अरे वा. तर मी तिथंच म्हणजे माझं निम्म हलकं झाली का 10-12 वर्षानंतर माझे भाऊ माझ्याशी बोलतील, हा मला म्हणजे पटतच नव्हतं विश्वास. बरोबर. फक्त मी 2-3 महिने झाली का दादांना म्हणायचे, दादा अजून बोलले नाही, दादा बोलले नाही. दादा नेहमी मला आधार द्यायचे, काही काळजी करू नका, तुमचे भाऊ तुमच्याशी नक्की बोलतील. त्यांनी मला सेवा दिली, त्यांनी त्यांनी मला महादेवाच्या पिंडीवर मध व्हायला लावलं होतं. आणि दुसरी म्हणजे गाईला पिठाच्या याच्यात मध टाकून गाईला गव्हाच्या पिठाचा गोळा खाऊ घालायचा. पण मी ते जास्त म्हणजे ते कधीतरी करायची, गाई भेटायचे किंवा नाही, पण ते करायची कधीतरी मधून मधून. पण महादेवाच्या पिंडीवर मध मी एकदम म्हणजे दादाने जसं सांगितलं तसं मी व्हायची. मी माझी मनातली इच्छा सांगायची. पण त्यांनी 2-3 महिन्यातच मला त्यांचा म्हणजे एवढंच आहे का दादा म्हणे तुझी परीक्षा घेतात येते, नक्की नक्की म्हणे देव तुला स्वामी समर्थ साथ देतील म्हणे. आणि खरंच परीक्षा घेतली. पण माझं म्हणजे दोन्ही भाऊ माझे आले, पण एकच भाऊ फक्त आता बोलल दादा, ते बी म्हणतात तो बी कुठं जाणार नाही, राम आलाय तर लक्ष्मण बी येईल. दोन्ही भाऊ कधी आले? तरी आता 1 महिना झाला. ह्या रक्षाबंधनला माझा मोठा भाऊ स्वतःहून माझ्याशी फोन केला, तू येती का मी येऊ. मग त्याला म्हटलं मी येऊ शकत नाही, मी येतो म्हणे. तो स्वतःहून राखी बांधायला इथं आला. ताई, मी इतकं म्हणजे त्या दिवशी रडली. मला खरंच दादांचा शब्द आठवला, दादा खरंच बोलले होते का म्हणजे तुझे भाऊ बोलतील, काळजी करू नको. दुसरा भाऊ कधी आला? दुसरा भाऊ अजून तो फक्त माझ्या मिस्टरांना भेटायला दवाखान्यात आला होता, पण घरी अजून आला नाही. पण तो त्यांच्याशी बोलला. मोठा भाऊ आता घरात आला, दादा म्हणताय तो पण येईल. एवढंच मी दादांच्या शब्द हा खरा, वाया जात नाही, हा तेवढाच खरं ताई. दादांनी सांगितले म्हटलं 100% येणार. हो, येणार म्हणजे येणार. माझा म्हणजे जसं मला दादांनी सांगितलं ना, माझं तेव्हापासून मन हलकंच झालेलं होतं का नाही माझे भाऊ माझ्याजवळ. सेवा किती महिने केला तुम्ही? मी कमीत कमी तरी 3-4 महिने एकदम रेग्युलर केली ताई. जसं मला दादांनी व्हॉट्सअपवर एक काही काही सांगायचे, सेवा ती पण करत गेली. आणि हवन पण केलं दादांनी त्यांच्यासाठी. ते हवन पण म्हणजे खूप म्हणजे त्यांचं हवन केल्यामुळं तर अजून जास्त फरक पडला ताई. आज म्हणजे दादांच्या म्हणजे तो त्यांच्या माझ्या भावांबरोबर माझे हा खरंच म्हणजे एक अजून भाऊ तर भेटले दादांच्या रूपात. एक स्वामी समर्थ पण भेटले मला एक त्यांच्या रूपात. आणि आज माझे दुसरे हक्काचे भाऊ पण त्यांच्यामुळेच मला भेटले. नाहीतर आज माझं खरंच शक्य नव्हतं, तर मी विसरली होती ताई माझं माहेर. बरोबर आहे, बरोबर. ते खूप छान अनुभव तुम्ही शेअर केलात. इतर महिलांना सेवेकरता तुम्ही काय सांगाल ताई? मी एवढंच सांगू शकते की दादांची सेवा ही तुम्ही जे सांगाल ते करा आणि खंडन करूच नका. त्यांच्या सेवेत खूप खूप ताकद आहे, एवढं मी सांगू शकते. त्यांनी जे सांगितलं तो शब्द पण वाया जात नाही, एवढं नक्की ताई. मी दादांवर म्हणजे एक असं समजायचं की ह्या कलियुगात दादांच्या रूपात स्वामी समर्थच बोलताय आपल्याशी, अशा भावना ठेवून सगळ्यांनी सेवा करावा त्यांची.
ठीक ते आहे म्हणजे ताई. ते जे हे करण्याची जे आहे ते पाठवता व्हॉट्सअपला ते नक्की करावं. ठीक आहे ताई, चांगला अनुभव आपण शेअर केलात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.